नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या ब्रेन जी के चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 अतिशय महत्त्वाचे नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न, जे स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयोगी आहेत. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. नंदुरबार जिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? ऑप्शन ए 1 मे 1999, ऑप्शन बी 1 जुलै 1998, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1997, ऑप्शन डी 26 जानेवारी 1998. याचे योग्य उत्तर आहे 1 जुलै 1998. पुढील प्रश्न क्रमांक 2. नंदुरबार जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला? ऑप्शन ए जळगाव, ऑप्शन बी धुळे, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी अकोला. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी धुळे. पुढील प्रश्न क्रमांक 3. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या विभागात येतो? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी कोकण, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी अमरावती. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक विभाग. पुढील प्रश्न क्रमांक 4. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके येतात? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 6. प्रश्न क्रमांक 5. नंदुरबार जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता तालुका आहे? ए अक्कलकोवा, बी चोपडा, सी येवला, डी सिन्नर. याचे योग्य उत्तर आहे ए अक्कलकोवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुढील प्रश्न क्रमांक 6. नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय कोणत्या शहरात आहे? ए नवापूर, बी शहादा, सी नंदुरबार, डी तळोदा. तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे ऑप्शन सी नंदुरबार. पुढील प्रश्न क्रमांक 7. नंदुरबार जिल्हा कोणत्या लोकसभा मतदारसंघात येतो? ए धुळे, बी नंदुरबार, सी जळगाव, डी नाशिक. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नंदुरबार. पुढील प्रश्न क्रमांक 8. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे? ऑप्शन ए SC, ऑप्शन बी ST, ऑप्शन सी OBC, ऑप्शन डी जनरल. तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी ST. पुढील प्रश्न क्रमांक 9. नंदुरबार जिल्हा कोणत्या ऐतिहासिक प्रदेशात समाविष्ट आहे? ए विदर्भ, बी खानदेश, सी मराठवाडा, डी कोकण. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी खानदेश. पुढील प्रश्न क्रमांक 10. नंदुरबार जिल्ह्याचा वाहन नोंदणी कोड कोणता आहे? ए MH18, बी MH39, सी MH41, डी MH45.
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी MH39. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुढील प्रश्न क्रमांक 11. नंदुरबार जिल्ह्यात जळगाव तालुक्याचे अधिकृत नवीन नाव काय आहे? ए. अक्राणी, बी. अक्कलकोवा, सी. तळोदा, डी. नवापूर. याचे एक उत्तर आहे ऑप्शन ए. अक्राणी. प्रश्न क्रमांक 12. नंदुरबार जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता तालुका गुजरात सीमेला लागून आहे? ए. नवापूर, बी. तळोदा, सी. शहादा, डी. नंदुरबार. याचे उत्तर आहे ऑप्शन ए. नवापूर. प्रश्न क्रमांक 13. नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? ए. धुळे, बी. जळगाव, सी. नाशिक, डी. अकोला. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. धुळे. प्रश्न क्रमांक 14. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? ए. उत्तर पश्चिम, बी. दक्षिण, सी. पूर्व, डी. मध्य. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. उत्तर पश्चिम. पुढील प्रश्न क्रमांक 15. नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे? ए. भिल, बी. कोळी, सी. धनगर, डी. गोंड. याचे उत्तर आहे ऑप्शन ए. भिल. मित्रांनो, असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.